रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। शावडी तालुक्यातील दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, तिघांवर कारवाई, 5 मोटरसायकली जप्त, 2.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात। शावडी तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचा अखेर शावडी पोलिसांनी छडा लावला आहे। दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 5 चोरीच्या मोटरसायकली आणि सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बांबोड येथील निनाई ऑटो गॅरेजमधून मोटरसायकल चोरीला गेल्याप्रकरणी शावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सोनतळे येथील सचिन सर्जेराव पाटील यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटरसायकल 31 मे ते 1 जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी स्थानिक पातळीवर चौकशी केली, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शिवारी येथील संकेत महादेव पाटील वय 20 वर्ष याच्यावर संशय बळावला। पोलिसांनी संकेत पाटील याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी 2 अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने शावडी तालुक्यात विविध ठिकाणाहून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। चोरी केलेल्या मोटरसायकलीचे नंबर बदलणे, चोरी चेसिस नंबर, इतर ओळख पटवणारे भाग घासून त्यामध्ये फेरफार करणे आणि त्यानंतर या गाड्या विक्रीस काढण्याचा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले। पोलिसांनी पुढील तपास करत तालुक्यातून चोरी झालेल्या 5 मोटरसायकली जप्त केल्या असून सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल मानसिंग खताळ, पोलीस कॉन्स्टेबल सुमित चिले आणि राजेंद्र पाटील यांच्या पथकाने केली। या कारवाईमुळे शावडी तालुक्यातील दुचाकी चोरीच्या आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। तसेच वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई महत्त्वपूर्ण ठरणार आहे। विन टीव्हीसाठी शावडीहून नथुराम डवरे। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।